आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। परभणी मनपा आयोजित ऑल इंडिया मुशायरा उत्साहात संपन्न। परभणी महानगरपालिकेच्या वतीने गणेश फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 14 सप्टेंबर शनिवार रोजी ऑल इंडिया मुशायरा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अतिरिक्त आयुक्त मिनीनाथ दंडवते, इंजिनियर तन्वीर बेग, प्रजावंत कांबळे, सोमनाथ बनसोडे, प्रिया गोरखे, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, फारूक बाबा, नागेश सोनपसारे, आहत खान, मुजाहिद मेमन, जलील कुरेशी, जावेद भाई, इम्रान जैन सह आदींची प्रमुख उपस्थिती होती। तर आयोजित ऑल इंडिया मुशायरा कार्यक्रमात खालिद अन्सारी बरहानपुरी, इर्शाद अंजुम मालेगाव, फारूक जमन वाशिम, रोबोट मालेगावी, सुभान रजा कारंजा, अकील अहमद अकील, मंगलूर पीर, माजिद खान परतूरी, खिजर अहमद खान शरर, डॉक्टर सलीम मोहिउद्दीन, जावेद अहमद खान जावेद, डॉक्टर मुनीब हनफी, कलीम कसक, रईस उज़्मा, अब्दुल वहीद जाजिब, जावेद तलहा, रजीउद्दीन रजी, इमामुद्दीन इमाम, एहतेशाम सफ़ी, अब्दुल कलाम, शाकिर खान शाकिर सह आदींनी सहभाग घेतला होता। तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तथा आयोजक नासिर खान, कार्याध्यक्ष करेन गायकवाड, सचिव विशाल उपाडे, विनय ठाकूर, अभिजित कुलकर्णी, अब्दुल समद, मनोज तडेकर, राजाभाऊ मोरे, राजकुमार जाधव, राजाभाऊ कानखेडे सह आदींनी परिश्रम घेतले। पालम जिल्हा मध्यवर्ती बँकेत ATM कार्डचे वाटप। पालम येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांची जास्त गर्दी होत असल्याने व शेतकऱ्यांना वेळेवर पैसे भेटत नसल्याने पालम तालुक्यातील मोठ्या गावात कॅम्प घेऊन ATM कार्ड देण्याचा उपक्रम बँकेने हाती घेतला आहे। बँक अंतर्गत असलेले सर्व सदस्यांना आतापर्यंत अंदाजे 2000 ATM कार्डचे वाटप करण्यात आले आहे। यापुढे 2 ते 3000 ATM कार्ड शेतकऱ्यांना वाटप करणार आहेत, असे शाखा व्यवस्थापक MD नरवाडे यांनी सांगितले। आज दिनांक 15 सप्टेंबर रविवार रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गणेश रोकडे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ATM कार्डचे वाटप करण्यात आले। यावेळी बँकेचे कर्मचारी HM बेडगे, KD बाबर, PM जाधव, विकास चौरे, रामेश्वर दुधाटे सह शेतकरी उपस्थित होते। विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे। दळवी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून OBC आरक्षण बरोबरच इतरही आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलने उभी केली। त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वांनी काम केले पाहिजे। आगामी विधानसभेच्या निमित्ताने OBC सह इतर प्रवर्गाचे मिळून 100 आमदार निवडून आणण्याचे आहेत। त्याकरिता बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला सुरुवात करत बूथनिहाय कार्यकर्ते जोडले पाहिजे, असे प्रतिपादन परभणी जिल्हा बहुजन वंचित आघाडीचे निरीक्षक तथा राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट गोविंद दळवी यांनी आज दिनांक 15 सप्टेंबर रविवार रोजी परडी रोड ओमसाई मंगल कार्यालय गंगाखेड येथे आयोजित कार्यकर्ता संवाद व आढावा बैठकीतून मार्गदर्शन करताना केले। या प्रसंगी मंचावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, जिल्हा परिषद सदस्य भगवान सानप, महिला जिल्हाध्यक्षा सुनीता साळवे, वंचित बहुजन आघाडी लातूरचे निरीक्षक सिद्धोदन सावंत, युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, जिल्हा महासचिव दिलीप मोरेसह आदींची उपस्थिती होती। आढावा बैठक यशस्वी करण्यासाठी कैलास झुंजारे, मिलिंद कांबळे, निवृत्ती केदारे, जिजाराम भालेराव, मुंजाजी टोंपे, अनिल अवचार यांच्यासह भारतीय बौद्ध सभा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शालेय जीवनातील शिदोरी भविष्यात उपयुक्त, निशांत धापसे। क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व परभणी जिल्हा सेपक टकारा असोसिएशनच्या वतीने नूतन विद्यालय सेलू येथे शालेय सेलक टपारा क्रीडा स्पर्धा नूतन विद्यालय येथे 14, 17, 19 वर्ष मुले मुली गटात आयोजित करण्यात आल्या। ही स्पर्धा उद्घाटन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त चित्रपट दिग्दर्शक निशांत धापसे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी निशांत धापसे म्हणाले की विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातून मिळालेल्या शिदोरी भविष्यात निश्चित फळ देणारी आहे। शाळेत जीवदान क्रीडा स्पर्धेतील विजय पराजय पचवता आली पाहिजे। कार्यक्रमाची अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संतोष पाटील हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे,
उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, मुख्याध्यापक किरण देशपांडे, प्राध्यापक नागेश कान्हेकर सर, जिल्हा सचिव गणेश माडवे सर सह आदी उपस्थित होते। सेलू शहरात झालेल्या रक्तदान शिबिरात नागरिकांचा प्रतिसाद। ईद ए मिलादुन्नबी निमित्त सेलू शहरातील माशाल्लाह फंक्शन हॉल येथे यूथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र सेलू युनिटच्या वतीने आज दिनांक 15 सप्टेंबर रविवार रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले। या शिबिरात एकूण 148 तरुणांनी रक्तदान करत एक उच्चांक नोंदवला। इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत यूथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र सेलू युनिट व मुस्लिम समाजातील तरुणांच्या वतीने अनावश्यक बाबींना फाटा देत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिराची सुरुवात मौलाना अतिक यांनी पवित्र कुराणचे पठण करून करण्यात आली। यावेळी अल फलाह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनीस कुरैशी, निसार पठाण, शेख महमूद सर, जावेद गौरी, शेख मौजम सर, शेख शमशुद्दीन, शेख इमामुद्दीन सर यांची प्रमुख उपस्थिती होती। रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी यूथ मुवमेंट ऑफ महाराष्ट्र सेलू युनिटचे अध्यक्ष नौमान सकलैन, जमाते इस्लामीचे अध्यक्ष शेख इमामुद्दीन सर, शोएब हाशमी, मोइन सिद्दीकी, इब्राहिम बागबान, जब्बार खान, शेख मोहसिन, शेख बिलाल, अमजद बागबान, शेख साजिद, अब्दुल मजीद, डॉक्टर मुताहिर खान, ॲडव्होकेट करीम खान सह सेलू शहरातील तरुणांनी परिश्रम घेतले।